मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन आणि मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरी जीआरपीने तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या 12 तासात अटक केली। अंधेरी जीआरपीच्या हद्दीत लोकलच्या पुरुषांच्या डब्यात ही घटना घडल्याची माहिती आहे। सीटवर झोपण्यावरून आरोपीचा महिला प्रवाशासोबत वाद झाला होता। वाद वाढल्यानंतर आरोपीने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर त्याने कमरेचा बेल्ट काढून महिलेला धमकावल्याचा व्हिडिओमध्ये दिसतंय। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली। मात्र चौकशी दरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले। आरोपीने संबंधित प्रवासी महिला नसून ट्रान्सजेंडर असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र तपासात संबंधित व्यक्ती महिला असल्याचं स्पष्ट झालंय। ती नेपाळची नागरिक असल्याची माहितीही समोर आली असून अंधेरी जीआरपी कडून तिचा शोध सुरू आहे। दरम्यान घटना घडत असताना डब्यात अनेक प्रवासी उपस्थित होते, मात्र कोणीही हस्तक्षेप न केल्याने या घटनेवर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।